तिच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस याचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य, शांती नांदो. एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळी ही फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते. तिला आपण हुताशनी पौर्णिमा सुद्धा म्हणतो. यंदा 2024 मध्ये 24 मार्चला रविवारी होळी ही आलेली आहे. होळी झाल्यावर 5 दिवसांनी रंगपंचमी सण साजरा केला जातो. तर फाल्गुनच्या या पौर्णिमेला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण होळी साजरी करत असतो. आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट दोष आहेत, वाईट विचार आहेत, ते संपूर्ण आपण या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे असते. होळीमध्ये आपले दोष नष्ट होण्यासाठी होळीमध्ये काही गोष्टी ह्या अर्पण करायच्या असतात, ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणूनच होळीच्या दिवशी आपल्याला हे जे फळ आहे तर ते आणायचं आहे. तर हे फळ आणल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य, दुःख, संकटे, अडचणी ह्या संपूर्ण नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदू लागेल. जी काही आपल्या घरामध्ये इडापिडा आहे, जे काही राहू केतूचे दोष आहेत, तर ते संपूर्ण नष्ट होतील. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशीच आपल्याला अवश्य करायचा आहे. यामुळे आपल्या मुलांची, पतीची व घराची भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी करायचा आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा पंचगव्य टाकून अंघोळ करायची आहे. कारण कोणतेही ज्या ज्या तिथीनुसार आपण हे उपाय करायचे, म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण गंगाजल टाकून स्नान वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. नित्य नियमाप्रमाणे आपली देवपूजा ही आपण करायची आहे. पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला आपला जो उंबरठा आहे तर त्याला देखील हळदीचं लेपन करायचं आहे. कारण बघा, हळदीचं लेपन केल्यामुळे जी काही बाहेरची नकारात्मकता आहे तर ती बाहेरच्या बाहेर दूर होते आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण हे तयार होते. घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अवश्य हळदीचं लेपन हे करायचं आहे. तर बघा, आपण हा उपाय पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक फळ लागणार आहे. तर हे फळ आहे तर ते तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तुम्ही कधीही आणू शकता. हे फळ तुम्हाला सहज कुठेही बाजारामध्ये उपलब्ध होईल. तर हे फळ कोणतं आहे? तर हे फळ बघा, धोत्र्याचं फळ आहे. तर हे फळ तुम्हाला होळीच्या दिवशी तुम्हाला आणायचं आहे, म्हणजे संध्याकाळी तुम्ही कधीही आणू शकता. तसेच बघा, हे फळ बाजारामध्ये उपलब्ध सहज मिळू शकते किंवा तुमच्या शेजारी कुठे जवळपास झाडं असेल तर त्या झाडाचं देखील तुम्ही ते फळ आणू शकता. किंवा जर तुम्हाला हे फळ कुठे मिळालं नाही तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेलात तर तिथे हे फळ सहज असेल तर तिथून देखील तुम्ही हे फळ आणायचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे फळ तुम्ही घरी आणल्यानंतर हे फळ तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्हाला हे फळ आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. किंवा गंगाजल नसेल तर मग तुम्ही शुद्ध पाण्याने देखील हे फळ आहे तर ते धुवून घ्यायचं आहे. आणि फळ धुवून झाल्यानंतर मग तुम्हाला हळद आहे तर ती थोडीशी ओली करायची. त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हळद ओली करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे फळ आहे तर ते बुडवायचं आहे. म्हणजे पूर्ण त्या फळाला तुम्हाला हळद लागली पाहिजे. अशा प्रकारे हे फळ पिवळं झालं पाहिजे. याच्यानंतर मग हे फळ आहे तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्या फळाला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला दिव्याने, अगरबत्तीच्या साहाय्याने त्याला ओवाळून त्याची पूजा वगैरे करायची आहे. आणि हे फळ आहे तर ते पूर्ण दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. आणि बघा, संध्याकाळी होळी दहनाच्या वेळेस म्हणजे होळी जेव्हा पेटवत असतात त्यावेळेस तुम्हाला हे जे फळ आहे म्हणजे हे फळ तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक भिंतीला हे फळ आहे तर ते टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुमची जी मुलं आहेत म्हणजे तुमची 1 किंवा 2 मुलं असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे की त्या मुलांना जर जास्तीत जास्त नजर दोष लागलेली असेल किंवा अजून कोणताही त्यांना त्रास होत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुलांच्यावरून हे जे फळ आहे तर ते 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. मुलांना तुम्हाला दक्षिणेकडे बसवायचं आहे आणि उत्तरेकडे त्यांचं तोंड होईल अशा
अशा ठिकाणी त्यांना बसवायचं आहे आणि तुम्हाला मुलांच्या वरून 7 वेळा हे जे फळ आहे ते उतरवायचं आहे। म्हणजे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा हे फळ आहे तर ते उतरवायचं आहे। तसेच तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यावरून हे फळ 7 वेळा उतरून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःवरून देखील हे फळ उतरून घ्यायचं आहे। याच्या नंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाच्या वरून देखील तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचं आहे। म्हणजे पूर्ण वरून खालपर्यंत 7 वेळा हे जे फळ आहे तर ते तुम्हाला उतरून घ्यायचं आहे। म्हणजे वरून खालपर्यंत 7 वेळा असं तुम्हाला करायचं आहे आणि हे फळ तुम्हाला मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे। याच्यानंतर बघा जे फळ आहे तर ते आपण आपल्या पूर्ण घरावरून उतरून घेतलेलं आहे, म्हणजे मुख्य दरवाजावरून उतरून घेतलेलं आहे। तर हे फळ पुन्हा आपल्याला घरात घ्यायचं नाही, तसंच आपल्याला जिथे कुठे होळी पेटवली असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर आपण हे जे फळ आहे तर ते होळीमध्ये दहन करायचं आहे, होळी मातेला ते अर्पण करायचं आहे। हे फळ तुम्ही होळीमध्ये दहन करता वेळेस बघा तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता हे निगेटिव्हिटी आहे, तसे तुमच्या घरातील व्यक्तींचे आरोग्य ठीक नसेल किंवा त्यांच्यामध्ये खूप नकारात्मकता आहे, घरामध्ये वास्तू दोष आहे, घरात नेहमी सतत वादविवाद, भांडणे, कटकटी, जे काही दोष आहेत तुमच्या घरावरती, तुमच्या मुलांवरती, मुले तुमची नेहमी सतत आजारी असतात, त्यांच्यामध्ये खूप काही दोष निर्माण झालेले आहेत। तर हे संपूर्ण दोष आहेत तर ते होळीमध्ये या फळाच्या द्वारे होळीमध्ये ते दहन होऊन जाते। कारण बघा ही होळीची रात्र खूप महत्त्वाची असते आणि या होळीच्या दिवशी बहुतेक लोक काहीही आपल्या घराबाबत, आपल्या परिवाराबाबत काही करू शकतात। म्हणून आपल्याला या होळीच्या दिवशी आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, आपल्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहे तर ती नष्ट करण्यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। आणि जे फळ आहे तर ते आपल्याला अग्नीमध्ये, होलिके मातेमध्ये आपल्याला ते अर्पण करायचं आहे, त्याचं दहन करायचं आहे। या फळाचं जसं दहन झालेलं आहे तसेच आपल्या जे काही नकारात्मकता हे वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहेत, आपल्या घरावरती जी काही वाईट नजर आहे तर ती देखील जळून राख होणार आहे। यामुळे बघा वर्षभर तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा वाईट दोष, नजर दोष किंवा हे सर्व दूर होतील आणि तुमच्या मुलाची प्रगती होईल, तुमच्या पतीची प्रगती होईल, तुमच्या घराची प्रगती होईल, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील। तर म्हणूनच आईने आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पतीसाठी, घराच्या सुख समृद्धीसाठी होळीच्या दिवशी अवश्य हे जे फळ आहे तर हे फळाचा उपाय तुम्ही अवश्य करा। कारण हे धोत्र्याचं फळ आहे तर हे फळ खूप विषारी देखील असतं, म्हणून या फळाचं सेवन करत नाही। परंतु हे जे फळ आहे तर याचे गुणधर्म खूप आहेत, कारण यामध्ये वाईट दोष, वाईट शक्ती, ही काही नकारात्मकता आहे तर दूर करण्यासाठी हे फळ खूप उपयुक्त आहे। बघा हे जे फळ आहे म्हणजे धोत्र्याचं फळ आहे तर याचे अमावस्येला देखील याचे भरपूर असे उपाय केले जातात। तर बघा होळीचा हा पर्वकाल आहे आणि या पर्वकालामध्ये आपण भरपूर उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी होळीचा हा पर्व खूप असं महत्त्वाचा आहे। आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगत आहे की हे जे उपाय आहेत तर ते उपाय तुम्ही होळीच्या दिवशी अवश्यच करून बघा। कारण बघा धोत्र्याचं फळ जर आपण घरात आणलं तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती असू दे, नकारात्मकता असू दे, हे दूर होण्यास खूप मदत होत असते। आणि बघा यावेळेस होळी पौर्णिमा आलेली आहे, तसंच चंद्रग्रहण देखील आलेलं आहे, तर हे काही असे संयोग जुळून आलेले आहेत, म्हणून आपण या दिवशी अवश्य हा उपाय आहे तर तुम्ही अवश्य करून बघा। यामुळे तुम्हाला वर्षभर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, तुमच्या मुलांना कोणताही त्रास होणार नाही, नजर दोष लागणार नाही, घराला देखील तुमच्या नजर लागणार नाही, इतका प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा उपाय अवश्य करा आणि हा उपाय होळीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।